आजच्या या प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र उत्पल, ज्यांच्या हस्ते पुस्तकाचं विमोचन झालं त्या मालतीताई देशमुख, पुस्तकाच्या लेखक निशा शिवूरकर, प्रकाशक प्रदीप चंपानेरकर आणि राजू बहाळकर, त्याचबरोबर समोर बसलेले अनेक मान्यवर आणि मित्रमैत्रिणींनो, एका चांगल्या पुस्तकाचं प्रकाशन, चांगल्या म्हणण्यापेक्षासुद्धा अत्यंत महत्त्वाच्या आजच्या काळातल्या अशा एका पुस्तकाचं आज प्रकाशन झालेलं आहे. ही गोष्ट मला मनस्वी आनंद देणारी आहे आणि त्या पुस्तकाच्या रचनेमध्ये माझा काही एक सहभाग आहे याचाही मला आज आनंद वाटतो आहे. त्या पुस्तकाची प्रस्तावना मी लिहिलेली आहे, त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर या पुस्तकाच्या वाचनाचा आणि अतिसूक्ष्म वाचनाचाही आनंद मला प्रस्तावना लिहिण्याच्या काळामध्ये घेता आला. हा दुहेरी आनंद मला लेखकांनी दिल्याबद्दल मी लेखकाचे विशेष आभार मानतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की निशा शिवूरकर ही निष्ठेनं परिवर्तनवादी आणि ध्येयवादी आहे आणि व्यवसायानं वकील आहे. जेव्हा निष्ठावान कार्यकर्ता किंवा ध्येयवादी कार्यकर्ता वकील होतो तेव्हा तो कोणाची वकिली करतो हे सांगायचं कारण नाही, आपल्याला आपोआपच सगळ्यांना कळेल. या पुस्तकामध्ये सुद्धा त्यांच्या युक्तिवादामध्ये त्यांच्या वकिली व्यवसायाचं कौशल्य काही ठिकाणी आपल्याला प्रतीत झालेलं दिसतं आणि ही अतिशय चांगली गोष्ट आहे, कारण आपले मुद्दे सुसंगतपणे नीटपणे मांडण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टींचा आधार घेण्यासाठी, कारण वकील आणि फॅक्ट्स याचा अत्यंत जवळचा संबंध असतो हे आपल्याला माहिती आहे. आणि त्या दृष्टीने हे पुस्तक त्यांनी जे जे सोर्सेस वापरलेले आहेत, जे जी साधनं वापरलेली आहेत, सगळी साधनं अचूक आणि त्याचबरोबर योग्य त्या ठिकाणी त्याचा वापर होणं, याला जे महत्त्व असतं वैचारिक लेखनामध्ये, त्या ठिकाणी ती वापरली गेलेली आहेत. त्यामुळे एक सुसंगत पद्धतीचं एक पुस्तक लिहिण्यात त्यांना यश आलेलं आहे असं माझं व्यक्तिशः म्हणणं आहे. हे मी त्याला सांगितलेलंही होतं आणि आज जाहीरपणे आपल्या सगळ्यांसमोर पुन्हा एकदा सांगतो. दुसरं या पुस्तकाचं जे वैशिष्ट्य आहे ते मला दोन प्रकारे सांगावं असं वाटतं. काही उल्लेख त्याच्या प्रस्तावनेमध्ये मी केलेला आहे. महाराष्ट्र म्हणला की आपण सामान्यतः फुले, शाहू, आंबेडकर इथे गाडी थांबते. अगदीच गाडी थोडी पुढे जायची असेल तर मग गाडगे महाराज, तुकडोजी महाराज अशा काही महत्त्वाच्या सत्पुरुषांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. पण सामान्यतः महाराष्ट्राची घडण कोणी केली तर ती फुले, शाहू, आंबेडकरांनी केली. ती केली हे नाकारण्याचा मुद्दा नाही आहे किंवा नाकारण्याचं कारणही नाही आहे, पण तेवढ्यानेच घडण होती असं मला वाटत नाही. कारण जर गांधीजींचा महाराष्ट्राशी संबंध जोडला नसता आणि टिळकांच्या नंतर गांधीजींकडे काँग्रेसची सूत्र गेली नसती तर काय झालं असतं याचा आपण थोडासा विचार करा. मी काय म्हणतो त्याचं महत्त्व आपल्या लक्षात यायला हरकत नाही. गांधीजी आणि महाराष्ट्र यांचा इतका जवळचा संबंध आलेला आहे, संस्थात्मक रुजणुकीचा संबंध आलेला आहे. गांधींच्या आयुष्यातली अनेक वर्ष त्यांनी महाराष्ट्रामध्ये वर्ध्याला काढलेली आहेत. हे सगळं लक्षात घेता गांधी केवळ महाराष्ट्रामध्ये जन्माला आले नाहीत म्हणून महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचा वाटा नाही असं म्हणणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही. म्हणून मी नेहमी उल्लेख करताना फुले, शाहू, आंबेडकर आणि गांधी हा महाराष्ट्राच्या घडणीचा एक आलेख म्हणून मी मांडतो. हा आलेख महाराष्ट्राच्या चर्चाविश्वामधून गेले अनेक वर्ष गांधी विचार हा समतेचा विचार म्हणून वर्ज ठरवला गेलेला होता. स्वप्नाळू आहे, फारसा व्यवहार्य नाही, आजच्या जगात त्या तत्त्वज्ञानाला काही अर्थ नाही फारसा, आज जग कुठे चाललं आहे आणि गांधी विचार आपल्याला कुठे घेऊन जाईल, अशा अनेक प्रकारचे आर्ग्युमेंट्स, युक्तिवाद आपण त्या काळामध्ये ऐकलेले आहेत. विशेषतः परिवर्तनवादी चळवळीमध्ये जे 70च्या दशकानंतर सामील झाले, 70च्या दशकाच्या आरंभी किंवा नंतर, त्यांना हे चांगलं आठवत असेल. आणि त्याच्यामुळे त्यावेळच्या सगळ्या चर्चांमध्ये फुले आंबेडकरवादाची चर्चा व्हायची, मार्क्सची चर्चा व्हायची, लेनिनची चर्चा व्हायची, पण गांधी विचारांची चर्चा अत्यंत मर्यादित परिप्रेक्ष्यामध्ये आणि मर्यादित पातळीवरच होत असे. खरं तर महाराष्ट्रामध्ये
गांधी तत्त्वज्ञानाचा, गांधींच्या भूमिकेचा अन्वयार्थ सांगणारी एक फार मोठी परंपरा महाराष्ट्रानं दिलेली आहे देशाला. शंकरराव देवांपासून दादा धर्माधिकारींपर्यंत असेल आणि कित्येक अभ्यासक, जावडेकरांसारखा अभ्यासक असेल, आचार्य भागवतांसारखा अभ्यासक असेल, हे सगळे गांधीजी आणि महाराष्ट्र यांच्या संबंधाबरोबरच गांधीजी आणि स्वातंत्र्याची चळवळ या संदर्भामध्ये गांधींच्या विचाराचा अन्वयार्थ लावून या मंडळींची हयात त्याच्यामध्ये गेलेली आहे. एवढी गांधी परंपरा महाराष्ट्रामध्ये एका अंगाने रुजलेली आहे. फक्त गांधीवादी विचारसरणी असणाऱ्या मंडळींचं राजकीय दारिद्र्य, कर्मदरिद्रीपणा आणि त्याचबरोबर कर्मकांडी विचार ह्याच्यामुळे गांधी विचार आधुनिक विचाराशी संबंध राखू शकला नाही, संवाद करू शकला नाही आणि त्यामुळे याही विचाराच्या लोकांना गांधी विचाराशी संवाद करावा असं वाटलं नाही. ही कोंडी दीर्घकाळ महाराष्ट्रामध्ये झालेली होती. ती कोंडी फोडण्याचा एक प्रयत्न जुन्या काळामध्ये म्हणजे 70च्या दशकाच्या आसपासच्या काळामध्ये एका बाजूला नरहर कुरुंदकर, वसंतराव पळशीकर, दादा धर्माधिकारी आणि आचार्य जावडेकर या मंडळींनी ही कोंडी फोडण्याचा एका बाजूला प्रयत्न केला. दुसऱ्या बाजूला त्यांच्या नंतरच्या पिढीमध्ये जे आलेले खरे अभ्यासक होते, भास्कर लक्ष्मण भोळे असतील किंवा यशवंत सुमंत असतील, यांनी ही कोंडी फोडायचं काम वेगळ्या अंगाने आणि वेगळ्या परिप्रेक्ष्यामध्ये केल्यामुळं महाराष्ट्राच्या चर्चाविश्वामध्ये पुन्हा एकदा गांधी विचाराची काही धुगधुगी यायला लागली असं आपल्याला दिसतं. विशेषतः यशवंत सुमंतांनी बहुजनवादी गांधी हा एक नवा आयाम संबंध गांधी विचाराला कसा प्राप्त होतो याचा अतिशय सूक्ष्म आणि तपशीलवार विश्लेषण त्या काळामध्ये केलेलं आहे. त्यांच्या पुस्तकामध्येही उपलब्ध आहे, त्यांच्या भाषणांमध्येही ते उपलब्ध आहे आणि त्याच्यामुळे पारंपरिक पद्धतीनं प्रेझेंट केला गेलेला किंवा सादर केले गेलेले गांधी आणि सुमंतांनी सादर केलेले गांधी याच्यामध्ये विलक्षण अंतर आहे. आणि हा गांधी बहुजनांपासून दूर जाणार नाही, किंबहुना बहुजनांचाच आहे, याच्यासाठीच्या सगळ्या वैचारिक धारणा, संदर्भ सुमंतांसारख्या व्यक्तीने शोधून काढले आणि ते या परिप्रेक्ष्यामध्ये मांडल्यामुळे गांधी विचाराचा एक वेगळा आयाम त्याच्यामुळे पुढे आला. पुढच्या बाजूला गांधींचा धर्मविचार आणि गांधींचे आर्थिक विचार याच्याबद्दलचे काही गैरसमज महाराष्ट्रामध्ये शिल्लक होते. त्या गैरसमजाचं निराकरण करण्याचा एक प्रयत्न वसंतराव पळशीकरांच्या मार्फत झाला. धर्मविचाराच्या संदर्भातला प्रयत्न नरहर कुरुंदकरांनी केला. आता त्याच्या पुढे जाण्याची ज्या वेळेला वेळ आलेली आहे, अशा वेळेला नेमकं निशा शिवूरकरांचं पुस्तक आज आपल्या हाती आलेलं आहे आणि या पुस्तकामधून गांधींचा विचार आणि स्त्री पुरुषांची समता याच्याबद्दलचं एक अत्यंत विस्तृत असं परिप्रेक्ष्य त्यांनी आपल्यासमोर सादर केलेलं आहे. हा विषय महाराष्ट्रामध्ये फार दीर्घकाळ तपशिलाने चर्चेला गेलेला नव्हता. गांधींच्या उपलब्धी सांगताना त्यांनी स्त्रियांना निर्भय केलं, स्त्रियांचा स्वातंत्र्य लढ्यामधला सहभाग वाढवला, एवढंच फक्त सांगितलं जातं. पण स्त्रीविषयक, स्त्री पुरुषविषयक, स्त्री पुरुषांच्या संबंधाविषयक असणारी गांधींची जी मतं आहेत त्याची चर्चा करायच्याऐवजी सामान्यतः टिंगलटवाळी करण्यात आली. ही टिंगलटवाळी करण्यामध्ये दोन सामाजिक घटक आघाडीवर होते, आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यातला एक घटक हा सरळ हिंदुत्ववादी मंडळींचा होता आणि दुसरा घटक हा सरळ बुद्धिप्रामाण्यवादाचा अतिरेकी आग्रह धरणाऱ्या मंडळींचा होता. हे आपण जरा समजून घेतलं पाहिजे. रधो कर्व्यांच्या कार्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही, त्यांच्या प्रयत्नाबद्दल दुमत असण्याचं कारण नाही, पण रधो कर्वे हे संतती नियमनाचं कार्य करत होते असं म्हणण्यापेक्षा स्त्रियांच्या लैंगिक स्वातंत्र्याचा पुरस्कार होते हे म्हणण्यात आपल्याला अडचण का वाटावी. जर त्यांच्या सगळ्या खंडामध्ये ते 8 खंड जे प्रसिद्ध झालेले ते आपण जर चाळले असतील, वाचले असतील, तरी लक्षात येईल की हा माणूस पुरस्कार कशाचा करतो आहे. संतती नियमन हा लैंगिक स्वातंत्र्याच्या कडे जाण्याचा एक रस्ता आहे, एक टप्पा आहे मधला. या अंगाने त्याच्याकडे पाहिलं आपण नाही आणि त्याच्यामुळे कर्व्यांचं कार्य संतती नियमनाचं आहे आणि गांधींचा विचार संतती नियमनाच्या विरोधी आहे, म्हणून त्यांना या चर्चा विश्वातनं हद्दपार करण्याचा भाग झाला. हे न करता
असा हद्दपार न करता किंवा टिंगलटवाळीच्या माध्यमातून हिंदुत्ववादी मंडळींनी जी विकृत विचारसरणीच आरंभ केली गांधींच्या बाबतीमध्ये ती बाजूला ठेवली आणि ती फारशी दखलपात्र आहे असं मला वाटत नाही. त्यांच्या सगळ्या मुद्द्यांचा आपण परामर्श घेऊ शकतो, युक्तिवाद होऊ शकतो त्याबद्दल, तो काही मुद्दा नाही आहे. पण त्याच्यामुळे गांधी विचार हा कालसुसंगत नाही, दुसऱ्या बाजूला तो शास्त्रीय नाही, तिसऱ्या बाजूला तो आधुनिक नाही, म्हणून तो आजच्या काळाशी अनुचित आहे. या पद्धतीची आर्ग्युमेंट्स महाराष्ट्रामध्ये सुद्धा झालेली आहेत. आणि म्हणून शास्त्रीय विचार करायला आपण बसलो, आधुनिक पद्धतीनं विचार करायला आपण बसलो, ऐतिहासिक दृष्टीतून आपण विचार करायला बसलो, म्हणजे गांधी आपोआप बाजूला ठेवले जातात. ते ठेवण्याची गरज नाही असं ज्यांनी सांगितलं, त्यांची जी परंपरा कुरूंकर, पळशीकर असेल किंवा सुमंत असेल, त्या परंपरेतलं पुढचं पाऊल निशा शिवूरकरांनी टाकलेलं आहे. आणि म्हणून मला स्वतःला या पुस्तकाचं ऐतिहासिक महत्त्व आज मी तिला हेच वाटतं की यातनं 2 कार्य पुढं आलेली आहेत. एक म्हणजे हा विचार मागच्या विचारांशी जोडून घेणे आणि पुढं नेण्याचा प्रयत्न करणे, तो प्रवाह वाहता ठेवणे, खळाळता ठेवणे, हे एक काम या विचारांनी केलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला गांधींच्या काळाची चौकट लक्षात घेतली तर त्याच चौकटीमध्ये गांधी काळाच्या पुढे जाणारे एका अर्थानं रॅडिकल कसे दिसतात हेही आपल्याला सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आपल्याकडे काय शब्दांशी खेळणं आणि शब्दांशी भांडणं हा महाराष्ट्रीयन अभ्यासकांचा एक फार मोठा छंद आहे. म्हणजे तर रॅडिकल तुम्ही म्हटलात, आपल्याला असं वाटतं की एकदा रॅडिकल आहे म्हणजे आयुष्यभर रॅडिकल आहे, एकदा विद्रोह आहे म्हणजे कायम विद्रोही आहे, म्हणजे त्याचा द्रोह संपतच नाही, त्या अर्थानं विद्रोह संपतच नाही. हे खरं नाही. रॅडिकल आहेत गांधी हे ज्या वेळेला मी म्हणतो त्यावेळेला त्यांच्या काळाच्या चौकटी छेदून पुढे जाणारा विचार ते मांडतात. या दृष्टीने ते रॅडिकल आहेत. ते कायम रॅडिकल राहतील याची हमी काय? मी प्रस्तावनेतही म्हटलं एका ठिकाणी की गांधींनी आजची लिव्ह इन रिलेशनशिप मान्य केली असती का? गांधींना आजचं एकल स्त्री जीवनाचं महत्त्व, विशेषतः त्यातही लैंगिक जीवनाचं महत्त्व मान्य झालं असतं का? सांगता येत नाही. नसतंच झालं हे म्हणण्याची माझी हिंमत नाही, कारण हा माणूस आयुष्यभर प्रयोगशील राहिलेला आहे, हेही लक्षात ठेवलं पाहिजे आपण दुसऱ्या बाजूला. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून ऐतिहासिक दृष्टीनं गांधींकडे बघणं हे जे आव्हान आहे महाराष्ट्रामधलं आत्ताचं विचारांच्या क्षेत्रामधलं, ते निशानी व्यवस्थित पेललेलं आहे. म्हणून मला त्याचं जास्त महत्त्व आहे पुस्तकाचं ऐतिहासिकदृष्ट्या. कारण काय, एखाद्या माणसाला कालसुसंगत नाही असा आक्षेप मारून कायमचा कालबाह्य करता येतो. मग कोणता विचार काळाच्या कसोटीवर टिकणार आहे? कालपर्यंत जो समाजवाद आपण युगधर्म मानत होतो 20व्या शतकाचा, आपल्याला कल्पना आहे 19व्या शतकाचा युगधर्म हा राष्ट्रवाद, लोकशाही या स्वरूपाचा होता. 20व्या शतकाच्या युगधर्मामध्ये आपण समाजवादाची भरती केली. आज 21व्या शतकातला युगधर्म कदाचित समाजवाद नाही आहे, त्याच्या पुढचं काहीतरी पाऊल असेल, किंवा जे आपल्याला समाजवादाच्या नावे सांगितलं जातं तेही ते नाही आहे. त्यामुळे हे सतत बदलत जाणारी गोष्ट आहे. समाज सातत्याने बदलत असतो, त्याचं गतिशास्त्र ओळखता यायला पाहिजे आणि त्या गतीशी जुळवूनही घेता यायला पाहिजे. या दृष्टीनं गांधींकडं पाहिलं गेलेलं नाही. आणि म्हणून माझा सततचा आग्रह आहे की गांधींच्या सगळ्या विचाराकडे त्या काळाच्या चौकटीच्या संदर्भात ऐतिहासिक दृष्टीनं आपण पाहायला शिकलं पाहिजे, तर गांधींच्या कार्याचं महत्त्व आपल्याला एका बाजूला पटेल. स्त्रियांच्या संदर्भामध्ये गांधींची भरपूर बदनामी करून झालेली आहे आणि पुष्कळ काय त्याच्याबद्दल लिहिलं गेलेलं आहे. काही चांगली पुस्तकंही आल्या त्याच्यात, नाही असं नाही. म्हणजे उदाहरणार्थ बॅनर्जींचं विमेन असोसिएट्स ऑफ महात्मा गांधी हे एक चांगलं पुस्तकही मधल्या काळात येऊन गेलं. गांधीजींना स्त्रियांचा सहवास वर्ज्य होता का? माझं उत्तर नाही असं आहे. अजिबात वर्ज्य नव्हता. त्यांच्या आसपास बहुतेक पुष्कळ स्त्रिया होत्या, पण त्या स्त्रियांना गांधी या माणसाबरोबर वावरताना कोणता प्रत्यय येतो हे गांधींच्यासाठी महत्त्वाची गोष्ट होती. आणि ब्रह्मचार्याच्या प्रयोगामागची भूमिकाही पुन्हा हीच होती. ब्रह्मचार्याबद्दल थोडं तपशिलानं बोलायला पाहिजे, मी नंतर बोलेन. पण हे भय जर माझ्यामुळे माझ्याबरोबर असणाऱ्या स्त्री सहकाऱ्यांना वाटत असेल तर मी सामाजिक कार्याला नालायक आहे असं मानलं पाहिजे. तुमच्या व्यक्तिमत्वातलं भय जाणं
आणि तुमच्या व्यक्तिमत्वातलं भय दुसऱ्याला न जाणवणं, या दोन्हीही गोष्टी गांधींनी आपल्या आयुष्यामध्ये सातत्याने केलेल्या दिसतात. याचाच अर्थ गांधी एकाच वेळेला ब्रिटिश सत्तेशी संघर्ष करत आहेत, त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला त्यांचा स्वतःच्या अंतर्मनाशी सुद्धा संघर्ष चालू आहे. आणि हा जो अंतर्संघर्ष आहे गांधींचा, हा ब्रिटिश सत्तेशी केलेल्या संघर्षापेक्षा अत्यंत जीवघेणा आहे. कारण त्यांना आयुष्याची स्टेक लावण्याचे प्रसंग त्याच्यामध्ये अनेकदा आलेले. कल्पना करा, कस्तुरबांना जर आफ्रिकेमधून त्या दिवशी रात्रीचा जो प्रसंग घडला आणि त्या बाहेर राहायला निघाल्या आणि गांधींनी जाऊन दिलं असतं, त्या गेल्या असत्या, गांधींच्या आयुष्याचा काय अर्थ राहिला असता? ब्रह्मचर्याच्या प्रयोगामध्ये समजा गांधीजी अपयशी झाले असते तर काय झालं असतं? विचार करण्यासारखा प्रश्न आहे. मग अपयशाचे धोका पत्करूनसुद्धा हा माणूस ही जोखीम का घेत असेल? कोणत्या कारणाने घेत असेल? तिथे गांधी स्त्री पुरुष संबंधाकडे कोणत्या दृष्टीनं पाहतात याला महत्त्व प्राप्त होतं. आणि तिथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, जसं दादा धर्माधिकारी सांगायचे बौद्धिकामध्ये, की मोह स्त्रीच्या देहात नाही, मोह पुरुषाच्या मनात आहे. तो जर मनात असेल तर माझं भिरभिरणारं मन, चंचल असणारं मन, या संदर्भामध्ये मी स्थिर करणं ही माझी जबाबदारी बनते. ते केलं नाही तर मी माझ्या सहकाऱ्यांच्या बरोबर काम करायला अपात्र ठरतो. हा साधा भाग आहे आयुष्यात. आणि हा साधा भाग असल्यामुळे गांधींची कसोटी ही होती. आपल्याला कदाचित अनेक अभ्यासकांना कल्पना असेल या गोष्टीची. वयाच्या 67व्या वर्षी गांधींना एका रात्री झोपेमध्ये वीर्यपतनाचा अनुभव आला. वय वर्ष 67 माझ्या आठवणीप्रमाणे. आता याचा अन्वयार्थ काय लावायचा? कदाचित हा अनेकांचा अनुभव असू शकतो, असं काही नाही आहे. पण याचा अन्वयार्थ काय लावू आपण? नैसर्गिक घडलेली घडामोड आहे. झोपेमध्ये आपलं अंतर्मन विलक्षण जागं होतं. जाणीवा नेणीवा यांचा काहीतरी उलटसुलट प्रवास सुरू होतात. त्याच्यातनं काही घडलं असेल तर सोडून द्यायचं. त्याचा कशाला एवढा विचार करायचा? इट्स अ व्हेरी सिम्पल थिंग. नाही, याचा विचार करण्या इतकं महत्त्व नाही त्याला, असं आपण म्हणलो असतो. तीच गोष्ट गांधींनी गांभीर्याने घेतली. आणि गांधींच्या आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे जर तुम्ही पाहिलेत, रेल्वेमधून त्यांना फेकून देण्यात आलं, बाहेर उतरवण्यात आलं, ढकलून देण्यात आलं. आता मी काळाच आहे त्यांच्यादेखील, हे असंच होणार, ठीक आहे, उद्या पुन्हा प्रयत्न करून बघू, असं गांधी म्हणले नाहीत. तो क्षण त्यांच्यातल्या परिवर्तनाचा क्षण ठरला. म्हणजे असे जे प्रसंग आहेत ते गांधींनी कधीही लाईटली घेतलेले नाहीत. हा रेल्वेतला प्रसंग असो किंवा स्वतःच्या झोपेत होणाऱ्या पतनाचा प्रयत्न असो, हे प्रसंग असो, तो लाईटली घेतला नाही. हे का घडलं? याचा अर्थ कुठेतरी माझ्या अंतर्मनामध्ये, माझ्या सबकॉन्शियसमध्ये मी अजून पूर्णपणे या विचारावर मात करू शकलेलो नाही, याची मला लाज वाटते, याची मला कबुली द्यावी लागते, असं कुठेतरी गांधींच्या मनामध्ये झालेला एक संघर्ष आहे त्या काळात. आणि म्हणून मग प्रयोग करायचा असेल तर तो अशा पद्धतीनं केला पाहिजे. आता याच्यात निशाने असं म्हटलं आहे की हा प्रयोग आवश्यक होता का? तर माझं म्हणणं, आवश्यक होता की नाही याचं जजमेंट आजचे अभ्यासक म्हणून आपण देऊ शकत नाही, पहिली गोष्ट. कारण हे त्या व्यक्तीने केलेलं कृत्य आहे. उद्या जर तुम्ही असं म्हणालात नथुराम गोडसेनं खून करणं आवश्यक होतं का, जजमेंट आपण नाही देऊ शकत. त्याला काय वाटलं त्या क्षणी, त्यांनी केली हत्या म्हणून त्यांनी केली. तसं गांधींना जर आपण प्रश्न विचारला असता की तुम्ही हे का करताय, तर त्यांचं उत्तर स्पष्ट होतं. त्यांनी कोणतं उत्तर दिलं असतं आपल्याला, की मला माझ्या भावनांवर विजय मिळवता येतो की नाही हे शोधायचं आहे, याची खात्री करून घ्यायची आहे. त्याशिवाय मी सार्वजनिक जीवनात नेतृत्व करायला लायक ठरणार नाही. आणि नौखालीमध्ये किंवा त्या काळामध्ये जे झालेले सगळे अत्याचार आहेत, हिंदू स्त्रियांवर असतील, मुस्लिम स्त्रियांवर असतील, ज्या पद्धतीनं अत्याचार झालेल्या स्त्रियासुद्धा दुसऱ्या धर्मातील स्त्रियांवर अत्याचार कसे व्हायला पाहिजेत याचा पाढा वाचत होत्या, याच्याबद्दल सूचना आपल्या नवऱ्यांना देत होत्या. त्या काळामधला सगळा विचार लक्षात घेतला तर जो अत्यंत अराजकाचा काळ आहे, त्या अराजकाच्या काळातला एक मोठा आधार हा लैंगिकतेशी संबंधित होता, हे आपण विसरतो. अशी कल्पना करा की नुसती मुसलमानांची किंवा हिंदूंची घरच जाळली गेली असती, एकाही स्त्रीच्या अंगाला हात लागला नसता, तर गोष्ट वेगळी होती. तुम्हाला वेगळ्या पद्धतीने विचार करता आला असता. घरं तर जाळली गेलीच, पण स्त्रियांची बेअब्रू करण्यात आली, त्यांच्यावर अन्याय अत्याचार करण्यात आले. असंख्य मुलांना अशातून जन्म मिळाला, त्याचं पालनपोषण कोण करणार याचा पत्ता नाही.
याच्या मुळाशी काय आहे? लैंगिक आक्रमकता आहे. आणि ही आक्रमकता पुन्हा पुरुषांच्या न्यूनगंडाशी जोडलेली आहे, अहमगंडाशी जोडलेली आहे. की माझं वर्चस्व स्त्रीवर मला दाखवायचं असेल तर मी तिला नेस्तनाबूत करू शकतो. त्याचं माझ्या हातात असलेलं साधन हे अत्याचाराचं आहे, बलात्काराचं आहे, आजच्या भाषेमध्ये बोलायचं. तर गांधी निरनिराळ्या पद्धतीने जेव्हा विचार करतात तेव्हा एक गोष्ट बघण्यासारखी आहे. गांधींच्या कुठल्याही कृतीकडे सुट्टी कृती म्हणून पाहता येत नाही. तो एका समग्र भूमिकेचा भाग म्हणून बघावं लागतं. म्हणजे बलात्कार वर्चस्वातून होतो, अहंकारातून होतो, अहमगंडातून होतो, अतिरिक्त लैंगिकतेच्या गरजेतून होतो. ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, याच्यातनं बलात्कार होत असेल. पण शेवटी हिंसा जेव्हा निर्माण होते तेव्हा ती कशातून निर्माण होते? म्हणून तिथे गांधींनी पुन्हा एका बाजूला आसक्ती, दुसऱ्या बाजूला परिग्रह आणि तिसऱ्या बाजूला संयम याची सांगड घालण्याचा प्रयत्न केले. आसक्ती असेल तर वर्चस्व येतं, वर्चस्व असेल तर हिंसा येते. म्हणून भगवद्गीतेचा अन्वयार्थ लावताना सुद्धा गांधी अनासक्ती योग असं नाव देत आहेत. त्या अनासक्ती योगाचा एक अर्थ असा, जीवनावरची आसक्ती सोडू नका, पण जीवनातली आसक्ती सोडा. कारण आसक्ती ही वर्चस्वाला आणि हिंसेला प्रोत्साहन देते आणि आसक्ती संपली तर हिंसा शिल्लक राहणार नाही. पण आसक्ती ही माणसाच्या जाणीवेतला, इन्स्टिंक्ट्समधला एक भाग आहे, हेही ते आपल्याला सांगतात. आणि म्हणून याच्यावर मात करायला पाहिजे तर तुमच्या संयमाचं मूल्य तुम्हाला श्रेष्ठ मानलं पाहिजे. आणि संयमाचं मूल्य तुम्ही श्रेष्ठ मानता की नाही याच्यासाठी तुम्हाला कसोटी द्यावी लागेल. गांधींनी दिलेली कसोटी ही ब्रह्मचर्याच्या प्रयोगाची होती. आपल्यापैकी अनेक जण अशा कसोटीला सामोरेच जात नाही. आपण गृहीत धरतो, आपल्यालाही गृहीत धरतो आणि इतरांनाही गृहीत धरतो. म्हणजे इतरांच्या एवढं काय त्याच्यात माझ्याबद्दल वाईट वाटायचं कारण आहे, मी काय असा माणूस आहे का तसा माणूस आहे का, हे आपलं जस्टिफिकेशन असतं एका अंगाने. गांधी कसोटी दिल्याशिवाय ते मान्य करणार नाहीत. म्हणून स्त्रियांनी निर्भय व्हा का सांगितलं त्यांनी? कारण भय हे स्त्रीच्या 5वीला पुजलेलं आहे. ब्रिटिशांच्यापासून तुम्हाला मुक्त व्हायचं तर भय सोडा हे पुरुषांनाही सांगितलं आणि गांधींनी स्त्रियांनाही सांगितलं. का? तर ते भय तुमचा अनेक अंगाने घात करणार आहे, तुमची गुलामी कधी संपणार नाही. भयाच्या छायेत कधीही स्वातंत्र्य नांदू शकत नाही, लक्षात ठेवा. नरहर कुरुंदकरांनी एका ठिकाणी हे मुद्दाम म्हटलेलं होतं, माणूस सक्तीने गुलाम करता येईल, सक्तीने स्वतंत्र करता येत नाही. तो जर सक्तीने स्वतंत्र करता येत नसेल तर स्वातंत्र्य नावाच्या कल्पनेचा संस्कार त्याच्यावर करायला पाहिजे, तो कायम केला पाहिजे. आणि तो संस्कार करायचा असेल तर करणाऱ्याची मनं निर्भय पाहिजेत. त्याशिवाय निर्भयता आणि स्वातंत्र्य यांचं जे नातं आहे ते अस्तित्वात येऊ शकत नाही. आणि म्हणून गांधींच्या सगळ्या तऱ्हेच्या स्त्री पुरुष समता असो, अर्थकारण असो, धर्मकारण असो, सगळ्या विचारामध्ये माणूस हा स्वायत्त आणि प्रतिष्ठा असलेला कर्ता आहे हे गृहीत आहे. मला वाटते आधुनिकतेचं गृहीत याच्यापेक्षा वेगळं आहे का? काहीच वेगळं नाही. हेच गृहीत आहे आधुनिकतेचं. स्वतंत्र आहे, कर्ता आहे, प्रतिष्ठित आहे, आत्मसन्मान आहे त्याला. चंपारण्यामधला एक लढा यशस्वी झालेला दिसला आपल्याला, निशाने उल्लेख केला आहे पुस्तकातही. पण तो लढा यशस्वी झाला, या लढ्यातून पुढची रचनात्मक कामं किती निर्माण झाली हे आपण कधीच पाहिलं नाही फारसं. तिथे शिक्षणाची परंपरा सुरू झाली. बेळगावहून पुंडलिकजी कातळे असतील, इकडून अवंतिकाबाई गोखले असतील किंवा अन्य काही मंडळी असतील, तिथे जाऊन बसली, ठाण मांडलं. एका बाजूला विधायकता, एका बाजूला शिक्षण, एका बाजूला सूतकताई, चरखा, अनेक प्रकारच्या गोष्टींना एका लढ्यातून जन्म मिळतो. म्हणून तो लढाई सर्जनशील होता आणि लढ्याचा कर्ताही सर्जनशील होता. त्याच्याच दृष्टीतनंच हे शक्य होणार होतं. आणि म्हणून तिथे त्यांनी निर्भय बनो याच्याबरोबर स्वातंत्र्याची काही विधायक गोष्टी पण लोकांना सांगितलेल्या होत्या. आणि हे करण्यासाठी मग त्यांनी राजेंद्र प्रसाद असतील किंवा अन्य कोणी माणसं असतील यांचा सातत्याने आपल्याला उपयोग केलेला दिसतं त्या ठिकाणी. असं सगळं हे व्यक्तिमत्व जे आहे त्या व्यक्तिमत्वाने ब्रह्मचर्याच्या बाबतीमध्ये मग प्रयोग करावेत याच्यात मला आश्चर्य वाटत नाही. आता अडचण एक दुसरी आहे आणि ती आपण जरा नीट समजावून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. या सगळ्या संदर्भात पुस्तकातही मी ती वाचली आणि त्याच्यात माझ्या प्रस्तावनेतही मी त्याचा थोडा तपशिलानं उल्लेख मुद्दाम केलेला आहे. आजच्या काळामध्ये संतती नियमनाची सगळी साधनं अस्तित्वात असल्यामुळे
गर्भधारणा न होता संभोग सुख किंवा लैंगिक सुख मोठ्या प्रमाणावर घेता येतं हे आता सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे सुरक्षित काळातच ते करावं का, अपत्यप्राप्तीनंतर थांबावं का, ते कशासाठी थांबायचं, माणसाला जर सुखाची साधनं मिळाली तर माणसाने सुखाकडे का जायचं नाही, हे सगळे तथाकथित नैतिक प्रश्न त्याच्यातून निर्माण होतात. हे खोटे आहेत अशातला भाग नाही, पण हे कशाशी जोडलेले आहेत, माणसाच्या पुन्हा अँग्स्ट नावाची जी गोष्ट आहे त्याच्याशी जोडलेली आहे. ही अँग्स्ट आहे त्याची. इतर जशा इन्स्टिंक्ट्स आहेत तशी ही पण एक महत्त्वाची इन्स्टिंक्ट आहे. तिचं समाधान झाल्याशिवाय माणूस व्यवस्था टिकून येणार नाही. पण दुसऱ्या बाजूला आपण हे लक्षात घेतलं नाही की तिचं समाधान झालं तरी माणूस व्यवस्था टिकून दिलं त्याची खात्री नाही. याचं उत्तर काय? याचं जर तुम्हाला उत्तर द्यायचं असेल तर संयमाशिवाय दुसरा आधार तुम्हाला सांगता येत नाही. आपल्याला माहिती आहे, मार्क्सने एका बाजूला अर्थव्यवस्था, माणसाची सगळी भौतिक रचना, त्याच्याभोवतीचं पर्यावरण हे नीट ठाकठीक झाल्याशिवाय, त्याचं शोषण बंद झाल्याशिवाय, त्याचा परात्मभावातनं तो मुक्त झाल्याशिवाय आणि तो सगळ्या व्यवहारांच्या केंद्रस्थानी येऊन त्याचा स्वामी झाल्याच्याशिवाय त्याला खरं सुख लाभणार नाही किंवा त्याची खरी माणुसता फुलणार नाही. हे जसं सांगितलं होतं तसं फ्रॉइडने एका बाजूला हे सांगितलं की त्याच्या कामावासनेचं नियंत्रण करावंच लागेल तुम्हाला, आणि ते जर नियंत्रण झालं नाही तर ही माणसं व्यवस्था टिकून देतील असं नाही. गांधी पुढे जाऊन असं म्हणतात, मार्क्सच्या म्हणण्यातही अर्धसत्य आहे, फ्रॉइडच्या म्हणण्यातही अर्धसत्य आहे एका बाजूला. हे दोन्ही समाधान झाल्यानंतर माणूस व्यवस्था टिकू देईल याचा आधार कशात मानायचा? हा आधार तुम्हाला मानायचा असेल तर संयमाशिवाय दुसरा आधार नाही. आणि संयम हा फक्त लैंगिकतेशी संबंधित असणारी गोष्ट नाही, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राशी गांधींनी संयम जोडलेला आहे. ही सगळी 11 एकादश व्रतं जी आपण सांगतो त्या सगळ्या व्रतांचा आधार पुन्हा संयमाचा आहे. मला आसक्ती नको असेल, आसक्तीच्यापासून मुक्तता हवी असेल तर मला संपत्तीचा मोह बाळगता येणार नाही. संपत्तीचा मोह बाळगायचा नसेल तर माझ्या गरजेपेक्षा मी जास्त घेणार नाही. गरजेपेक्षा जास्त न घेणं हा आजच्या परिस्थितीतला पुन्हा संयमाचाच आविष्कार आहे, हे लक्षात घ्या. गरजेपेक्षा नाही जास्त घेणार मी. माझी गरज भागलेली आहे, आता ज्याला गरजेचं आहे त्यांनी बाकीच्यांनी घ्यावं. मार्क्सने अतिशय नैतिक सूत्र या समाजरचनेत एक सांगितलेलं होतं, त्याच्याकडे सगळ्या मार्क्सवाद्यांनी पाठ फिरवलेली आहे आणि अनेकांनी पाठ फिरवलेली आहे. सगळे ट्रेड युनियन्स आपण झालेलो आहोत. मार्क्स काय म्हणाला होता? फ्रॉम ईच अकॉर्डिंग टू हिज ॲबिलिटी. प्रत्येकाने स्वतःच्या कुवतीप्रमाणे काम करावं, समाजाच्या संपत्तीत भर टाकावी आणि गरजेप्रमाणे त्याच्यातून घ्यावं. टू ईच अकॉर्डिंग टू हिज नीड्स. गरज आणि संपत्तीची निर्मिती याचा एक सांधा मार्क्सने जोडायचा मार्ग दाखवला. गांधी त्याच मार्गावर सांगतात. फक्त गांधी एवढंच सांगतात, वैफल्य आल्यामुळे संयम येईल ह्याची हमी नाही. वैफल्य आल्यानंतर संयम असेल तर वैफल्य दीर्घकाळ टिकेल, संयम नसेल तर निर्माण झालेलं वैफल्य काही क्षणात नाहीशी होईल. आणि वैफल्याच्या भूमिकेमुळे निर्माण झालेली समता, वैफल्यामुळे दिसणारी समता किंवा समाधान हे तात्कालिक आहे. वैफल्य संपल्याबरोबर ते तुमच्या मनोविश्वातून बाहेर जाईल, कारण ते वैफल्याशी जोडलेलं आहे, ते माणसाच्या इन्स्टिंक्टशी किंवा गरजेशी जोडलेलं नाही. म्हणून निर्भयता असो नाही तर संयम असो, गांधी माणसाच्या अँगशी जोडायचा तो प्रयत्न करत आहेत. आणि म्हणून तुम्हाला गरजेनुसार मी घेईन आणि कुवतीनुसार काम करेन ही भूमिका घेऊनच पुढं जावं लागेल. त्याचा आधार पुन्हा संयमाचा असेल. संयम लैंगिकतेत असेल किंवा इतर गोष्टींमध्ये असेल. संयमाशिवाय गांधींच्या विचाराचा अन्वयार्थ लावता येत नाही, हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. संयम हा मुद्दा सोडून गांधींच्या कुठल्याच कृतीचाही अर्थ लावता येत नाही. शेवटी चौरी चौरासारखी घटना घ्या, गांधींनी चळवळ का मागे घेतली? शेवटी मागे घ्यायचं काय कारण आहे? काय नाही बाबा, तुम्ही एक हिंसा झालेली आहे आणि या पद्धतीने हिंसा झाली तर चळवळीला काहीच अर्थ नाही. सत्याग्रह नाही हा, अहिंसक चळवळ नाही. फक्त झालं काय, अचानक झाल्यामुळे दंगे उद्भवले. म्हणून गांधीजींनी जेव्हा आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा केली या मुद्द्यांवर पुढच्या काळात, तेव्हा फक्त गांधीजींनी एक गोष्ट मान्य केली की यापुढे मी अचानक चळवळ मागे घेणार नाही. सहकाऱ्यांना कल्पना देऊन नीट विचार करून चळवळ मागे घेईन, तोपर्यंत चळवळ मागे घेणार नाही. एवढाच एक बदल त्यांनी स्वतःमध्ये केला. पण मागे घेण्याचं कारण काय होतं? अहिंसा संपली आहे चळवळीतली. अहिंसा संपली तर संपली, काय बिघडलं? 2 पोलीस काय ब्रिटिशांचे मारले गेलेले होते, आणखीन 10 माणसं मारली गेली असती, फरक काय पडला असता? फरक पडलाच नसता.
कारण जेवढी हिंसा आपल्याकडून जास्त होईल तेवढं दमन आपल्यावर जास्त होणार होतं, तेवढं रिप्रेशन आपल्यावर जास्त होणार होतं. आणि तेवढं दमन जर जास्त झालं तर त्या दमनाच्या भयामुळं आधीच भयाकुल असणारी मनं आणखीन भयग्रस्त झाली असती आणि स्वातंत्र्याच्या चळवळीला एक मोठी मर्यादा पडली असती. मला एका बाजूला लोकांना निर्भय करायचं आहे, भयातून बाहेर काढायचं आहे, तर मला त्या भयाशी अहिंसा जोडली पाहिजे. अहिंसक समाजात भय नांदत नाही, अहिंसक समाजात फक्त स्वातंत्र्य नांदू शकते, हे लक्षात घ्या. कारण मला कोणाच्याही आक्रमणाची भीती माझ्यावर वाटत नाही, मी कोणावर आक्रमण करणार नाही. आणि म्हणून आक्रमणाच्या भीतीपासून मुक्त असणारा समाज हाच खऱ्या अर्थानं अहिंसक असू शकतो. म्हणून गांधींनी युद्धाचा विचार करतानासुद्धा माणसाच्या स्वतःच्या मनामध्ये युद्ध नावाच्या एका गोष्टीची संस्था निर्माण झालेली आहे. वॉर इज नाऊ इन्स्टिट्यूशनलाइज इन आवर माइंड्स. आपल्या मनामध्ये त्याची एक इन्स्टिट्यूशन क्रिएट झाली आहे. आणि आता युद्धाविरोधी लढायचं आहे म्हणजे एका संस्थेविरुद्ध लढायचं आहे, ज्या संस्थेला सबंध जगाने मान्यता दिलेली आहे की युद्ध हा शेवटचा पर्याय म्हणून आपल्याला केलं पाहिजे. युद्ध हा शेवटचा पर्याय नसतो आणि युद्ध हा पर्यायच नसतो. या दोन भूमिकेमध्ये फरक आहे, लक्षात घ्या. आपण सगळेजण आत्ता असं मानतो रशिया असेल, युक्रेन असेल किंवा गाझापट्टीवरचे हल्ले असतील, ह्या हल्ले करून किंवा यांनी सोल्युशन निघणार नाही असं आपलं म्हणणं आहे. बरोबर आहे, हे नाही निघणार सोल्युशन. पण युद्ध हा पर्यायच असू शकत नाही आणि असता कामा नये. या भूमिकेवर समाजाची उभारणी करणं, इथे गांधी युद्धाच्या संदर्भात विचार करणाऱ्या इतर मुत्सद्यांपेक्षा वेगळे ठरतात. मला युद्धाचा विचार न करता समाजात बदल घडवायचा आहे, परिवर्तन घडवायचं आहे, लोकांना स्वातंत्र्याच्या दिशेनं खेचायचं आहे, हे जर मला करायचं असेल तर मला युद्ध हा पर्याय असू शकत नाही, हे लोकांना सांगायला पाहिजे. म्हणून महाभारताचा अन्वयार्थ लावताना सुद्धा गांधींनी युद्ध हा कशाचाही पर्याय नाही, हा महाभारताचा संदेश आहे, हे टिळकांच्यापेक्षा वेगळं मत गांधींनी सांगितलं. त्याचं कारण युद्ध आणि एकूण मानवी समाज याचं जे गांधींचं चिंतन आहे, त्या चिंतनातून त्यांनी महाभारताच्या युद्धाचा पुन्हा अर्थ लावलेला आहे. हा अर्थ लावल्याच्यामुळं मला युद्धाचा पर्याय ज्या वेळेला मी त्याज्य ठरवतो त्यावेळेला मला दुसरे पर्याय कोणते उपलब्ध असतात ते पर्याय घेऊन मी लोकांसमोर जाईल. त्यात सत्याग्रह असेल, अहिंसा असेल, संयम असेल, ही सगळी मूल्ये असतील. म्हणून ब्रह्मचर्य किंवा या सगळ्या संदर्भामध्ये जी टोकाची चर्चा आपल्याकडे झाली, त्या चर्चेमध्ये संयमाचा कोण जो असतो तो लक्षात घेतला गेला नाही किंवा मी माझ्या प्रस्तावनेत तारतम्य नावाचा एक शब्द वापरलेला आहे. या सगळ्या लैंगिक स्वातंत्र्याची चर्चा असो, ब्रह्मचर्याची चर्चा असो, कशाची चर्चा असो, त्यात तारतम्याचा एक मोठा भाग असतो. आणि लक्षात घ्या, मानवजातीचे सगळे व्यवहार, शतकानुशतकांचे आज चालत आलेले सगळे व्यवहार कितीही ताणतणावातून गेले तरी मानवजात शिल्लक आहे ती केवळ तिच्या तारतम्याच्या दृष्टीतनं विचार करण्याच्या शक्यतेमुळे आणि भूमिकेमुळे शिल्लक आहे. हे तारतम्य ज्या दिवशी माणूस गमावून बसेल त्या दिवशी या समाजाला अस्तित्व नाही, या समाजाला आधार नाहीत, अराजकाच्या पलीकडे हा समाज असणार नाही. आणि नेमकी आजची स्थिती आपली कशी आहे बघा. मी नेहमी सांगतो की आपल्याला 47 साली आपण एक प्रवास चालू केला, फ्रॉम क्राऊड टू सोसायटी असा एक आपला प्रवास चालू झालेला. समुदायाकडून, विस्कळीत समुदायाकडून एका सुसंघटित समाजाकडे जाण्याचा प्रकल्प आपला होता. आज आपल्याला धर्माचं होणारं जे एथनिसायझेशन आहे, सेमिटायझेशन आहे आणि मिलिटरीझेशन आहे, याच्या अभावी पुन्हा आपण क्राऊडकडे चाललेलो आहोत. आणि क्राऊड हे माणसाच्या कुठल्याही संस्काराशिवायचं जे मूल्य असणारा समाज आहे त्याला आपण क्राऊड म्हणतो. त्याच्यामध्ये रानटीपणा असेल, आक्रमकता असेल, कदाचित सहकार्यही असेल, अशा समाजाकडे पुन्हा जाण्याचा प्रयत्न आज एका वेगळ्या तत्त्वज्ञानाच्या आधारे आपल्या देशात चालू आहे. त्यालाही उत्तर द्यायचं आहे, त्यांच्याशी लढायचं आहे, पण तो लढा करत असताना आपलं स्वतःचं बळ देखील वाढवायचं आहे. आणि हे सगळे लढे संयमाच्या आणि शांततेच्या आधारावर उभे करायचे. हे मोठं आव्हान गांधींनी आपल्यापुढे सातत्याने ठेवलेलं आहे. म्हणून या पुस्तकाचं जे मोल आहे त्या मोलामध्ये, कारण गांधींनी अनेक विषयावर मतं मांडलीत आणि तुम्हाला माहिती आहे की त्यांचं जे पत्र निघायचं हे यंग इंडिया आणि याच्यामध्ये हरिजनमध्ये, तर सगळ्या वाचकांच्या पत्राला ते खुली उत्तरं द्यायचे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या सगळ्या भूमिका तपशिलाने मांडलेल्या असायच्या.
कुठलीही भूमिका त्या माणसाने आपल्या आयुष्यात लपवून ठेवलेली नाही की हे गांधींनी सांगितलं नाही पण आता आम्हाला कळलं आहे, असं एकाही अभ्यासकाला आजतागायत म्हणता आलेलं नाही. हेच गांधींच्या आयुष्याचं इसेन्स आहे, लक्षात घ्या. एकाही अभ्यासकाला असं मानता आलं नाही की हे गांधींनी सांगितलं नाही, हे मला सापडलं आहे, आता दाखवा तुम्ही. असं नाही दाखवत आहे. इतकं ओपन लाईफ जगलेला माणूस, माझं आयुष्य हाच माझा संदेश आहे असं माणूस, याच्याबद्दल त्यांनी कुठलाही प्रयोग केला असता तरी तो त्याचा निर्णय होता, त्याला कोणी अडवू शकलं नसतं. सबंध काँग्रेस कार्यकारिणी त्यावेळेला एवढी अस्वस्थ झालेली होती, ब्रह्मचर्याचे प्रयोग सुरू झाले त्यावेळेला. काय हे गांधींनी आरंभलं आहे, कशासाठी हे करतायत, हे प्रश्न त्या सगळ्यांच्या मनामध्ये होते. सगळा समाज एका बाजूला, कार्यकारिणी एका बाजूला, हे सगळे लोक एका विचारानं चिंता करत असताना फक्त ठाम असणारा माणूस फक्त गांधीच होता की मी माझ्या भूमिकेवर आणि विचारावर ठाम आहे, कारण मी काय करतो आहे याची मला जाणीव आहे. अपयश आले असते तर बदनामी झाली असती, स्वीकारली असती त्यांनी, कारण तेवढा खुलेपणा त्यांच्यात होता. माझं चुकलं हे मान्य करण्यात त्यांना काहीच अडचण आली नसती त्यांना. पण सिद्ध केलं की सार्वजनिक जीवन निर्भय व्हायचं असेल तर सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या विशेषतः स्त्री पुरुषांना स्वतःच्या वासनेचं नियंत्रण करता यायला पाहिजे. क्षय करणं मी म्हणत नाही, नियंत्रण करता यायला पाहिजे. त्याशिवाय सार्वजनिक जीवन व्यवस्थित आणि निकोप पद्धतीने पुढे जाऊन स्त्रियांना मिळणारा जो सार्वजनिक अवकाश आहे त्याचा वापर त्यांना करता येणार नाही. त्यासाठी सुद्धा ते आवश्यक आहे. या दृष्टीने त्यांच्या ब्रह्मचर्याच्या प्रयोगाचे महत्त्व आहे. बाकी या पुस्तकामध्ये इतर अनेक पैलू, बालविधवा असेल, विवाहाचे संबंध असतील, विवाह नाकारण्याचे संदर्भातली गांधींची मतं असतील, हे सगळं त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं. फक्त गांधी ज्या वेळेला अडचण येते त्यावेळेला काय करतात त्याचं एक उदाहरण सांगून मी थांबतो. गांधींच्या मुलाचं ज्या वेळेला लग्न ठरलं देवदासचं, आणि ते राजगोपालचार्यांच्या मुलीशी ठरलं, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि हे लग्न धर्मशास्त्रानुसार होणार नाही, कारण वैश्य आणि क्षत्रिय हा आंतरवर्णीय विवाह आहे, हा धर्मशास्त्राला मान्य नाही. गांधींनी विवाहाला संमती द्यायला सुद्धा 2-3 वर्ष घेतली जवळपास. या विवाहाला संमती द्यायची की नाही त्याच्यासाठी अनेकांशी बौद्धिक झटापट केली. त्यातली शेवटची झटापट झाली ती वाईच्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींची झाली. कारण या प्रकारच्या विवाहाला पौरोहित्य करायला कुठलाही पारंपरिक ब्राह्मण वर्ग तयार नव्हता. जसं सोमनाथच्या बाबतीमध्ये तयार नव्हता तसं इकडेही तयार नव्हता की हे आंतरवर्णीय लग्न हे आम्ही लावणार नाही, आम्ही शूद्र ठरवू त्याच्यामुळे कदाचित. हे आव्हान पेललं शास्त्रीभावांनी, आणि शास्त्रीभावांनी जे आर्ग्युमेंट केलेलं आहे त्यावेळचं गांधींना लिहिलेलं आणि राजगोपालचार्यांना लिहिलेला जो मजकूर आहे त्यांनी, तो फार इंटरेस्टिंग मजकूर आहे. ते असं म्हणाले की तुम्ही दोघंही वकील आहात, दोघंही शिकलेले आहात, त्यामुळे एका अर्थानं यू बिलॉंग टू द सेम क्लास. एक दुसरं ते म्हणले वकील असल्यामुळे दोघंही युक्तिवाद करता, त्यामुळे दुसऱ्याच्या युक्तिवादातलं खोडणं तुम्हाला माहिती आहे, ते खोडता येतं हे लक्षात घेतलं तर तुमचं प्रोफेशनही एकच आहे. त्यामुळं प्रोफेशनली यू ऑल्सो बिलॉंग टू सेम क्लास. आणि क्लास आणि वर्णाची सांगड लक्षात घेतली तर तुम्ही अशा वर्णामध्ये आहात, दोघंही एकाच वर्णामध्ये असल्यामुळं तुमचा वर्ण आणि क्लास एकच झालेला आहे, त्यामुळे तुम्ही एकाच वर्णाचे असल्यामुळे या विवाहाला काहीच अडचण नाही. शास्त्रीभाऊने एका झटक्यात उत्तर सांगून टाकलं. गांधींना पटलं हे महत्त्वाचं पुढे, आणि तो विवाह झाला. ही झटापट त्यांनी केली. त्याचा सगळा तपशील आता शास्त्रीभाऊंच्या मुलीनं जे त्यांचं इंग्रजीमध्ये एक अलीकडे चरित्र लिहिलं आहे त्याच्या ज्याचं सगळा पत्रव्यवहाराचा संदर्भ सगळा कोट केलेला आहे तिने, नाही असं नाही. म्हणजे या पद्धतीनं सुद्धा ते कधी धर्मशास्त्राच्या अंगाने, कधी त्यातली झटापट करून जिथं ते अडेल तिथे विवेकाचा वापर करायचा, काळाचा वापर करायचा, तर्काची कसोटी लावायची, हे सगळं करत 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 गांधी पुढे जाताना दिसतात. पण त्यांच्याजवळ स्वतःचं 2च आधार आहेत. एक त्यांचं स्वतःचं आत्मबल आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी स्वतःमध्ये रुजवलेलं संयमाचं मूल्य. ह्या दोन्हीशिवाय गांधींचा विचार व्यर्थ आहे. मी ते थांबतो. धन्यवाद.